हे बघितलं, हा इकडचा खालचा व्हील बघा, खाली एकदम चकचकीत. आणि हा तिथं वरती बघितला ना, हा तर हे आत्ता गाडीतून आलो. हे का आत्ता थोडे चिकटलंय, हे बघा हाय आतमध्ये कलर बघा लगेच. हे बघा मदरबोर्ड पॉवर घेत नाही. मी तरी क्रॉस चेक केलंय, पॉवर सप्लाय बाकी सगळं ओके आहे. मी बोललो तर बघ, बोलो काय आहे ते, झालं तर ठीक आहे. कारण जर मदरबोर्ड गेला असला ना तर बाबा रे बाबा लागले. त्यांचं काम एक तर खतरनाक होऊन जाते. निघालं काय नाही तर निघत नाही. हे बघितलं ना, तर हे असे तुकड्या पडून निघालेले. हे बाकी इकडून चांगले, हे इथून पण चांगले, फक्त हे बेंड झालेत. आणि एक साईडचं तोडून काढले. हे बाकी 2 तुकडे बघाल ना, ते ह्याला आहेत खाली इकडे अटॅच मध्ये, पण ते पण प्रॉपर आहेत. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली घडून. काय झालं, काल एक ब्लॉग, ह्याच्या आधीचा एक ब्लॉग आला असता, पण नेमका तो डेटा आहे पीसी मध्ये. म्हणजे आपला ती नागपंचमीची झालं, ते गेलो होतो, तो ब्लॉग एडिट करता राहून गेला. कारण 2 दिवस गेलो तो माथेरानला, तर तो एडिट करता राहून गेला. तर आलो मी माथेरानवर आणि माझं काम चालू होतं, पीसीवरती काम चालू होतं. ते लास्ट टाइम मी बघितलं असेल, तो ह्याचा आपला युफीएसच्या बॅटरी तुम्ही चेंज केला, तो ओके झाला. काम चालू होतं आणि अर्ध काम झालं आणि ऑटोमॅटिक पीसी बंद झालं. मी झाला सर बघतो कशामुळं, ऑन करतोय, ऑनच होत नाही बाई. पीसी गेला म्हणजे तर काय झालं ते माहिती नाही. तर जिथे जरा फोन केला, असं झालंय तर इतका कालचा दिवस पूर्ण गेला. काल झाला तो सीन, त्याच्यामुळे तो ब्लॉग एडिट करता राहून गेला नाही. काल तो अपलोड झाला असं ह्या व्हिडिओच्या आधी, तो तुम्ही बघितला असतं. ह्या व्हिडिओच्या नंतर होईल जर पीसीचं काम झालं तर, कारण डेटा पीसी मध्ये आहे. आता एक बरं झालं की ऑप्शनला आपल्याकडे लॅपटॉप आहे, त्याच्यामुळे कालचं दिवसभर काम झालं. आजचं पण दिवसभर तरी काही डिझाईन आहेत ते पीसी मध्ये मी ऑलरेडी बनवलेले आहेत. ते डबल बनवण्यापेक्षा बेस्ट आहे. जातोय ते थोडंसं काय असं नॉर्मल ना तर बेस्ट होईल काम, थोडक्यात मिळतं. दुसरं काम मोठं असेल ना तर गडबडलं काम सगळं. ते गेलेलं डिझाईन पण रिटर्न बनवून द्यायला लागतं, कारण त्यांचं द्यायचे त्यांना काही ऑप्शन नाही. तर असं सगळं ते काम आडले. आता काय करतो, पहिलं त्याला फोन केला तर 5 मिनिटात घेऊन ये. त्यांना पण त्याला कुठं जायचं आहे, बाहेर गडबड. ठीक आहे, पहिलं मला माझं करून दे बोललो, कारण काम वाटतं. कारण पीसी मध्ये कसं होतं, सगळं एडिटिंगचं काम जास्त पीसी मध्ये होतं. लॅपटॉप कसं बाहेर यूजसाठी आपण जास्त यूज करून नेमकं बाकी वापरतो. पण लॅपटॉप असल्यामुळे ते बेस्ट झालं, काम ना आलं ना, काम होऊन गेलं. तर जाऊया पीसी म्हणजे ते सीपीयूचं आहे, ते काय विषय आहे तो बघून तो करून घेऊ. आल्यावर गाडीला आहे ना, गाडीला जायचं तर अलिबागला, ते तिकडून माथा येतं नाही ना, गाडीचं मडगड पण तुटलं. तेव्हा जायला खड्ड्यामध्ये आहे ना, हलून हे मडगडचे ब्रॅकेट हे कसे एकदम हलके क्वालिटीचे येतात. त्याच्यामुळे म्हणजे हलके म्हणजे कसे हे पातळ असतात. हे बाकी ओके आहे वरचं, ते खाली असतं पातळ, त्याच्यामुळे ते बेंड. आता काय करतोय बघतोय, हे जरा ठोकून आले, थोडंसं वेल्डिंग करून दिले. खालचे जे आहेत ना ब्रॅकेट ते आहेत तिथे त्या खाली नट बोर्डला, ते जर वेल्डिंग करून आले ना तर ते सध्या काम होते. कारण अजून 1 महिना फक्त काढत आहे, बाकी काय विषय नाही. कारण ते नुसतं ब्रॅकेट भेटत नाही, परत अख्खं मडगड मागवायला लागेल. बाकी मडगड तर चांगलं, ते ब्रॅकेटमुळे गडबड आहे. तर बघूया, झालं तर ते लावून टाकू त्याला पण, आणि गाडी पण धुवून आणू. आणि अलीकडे जायचं आहे, ताईकडे जायचं आहे. असे 2-3 काम आहेत. पहिलं महत्त्वाचं आहे ते पीसीचं, ते करू. काम आहेत ते पेंडिंग, त्यांना देऊन टाकू आणि मग बाहेर जाऊया. आजचं सगळं ह्याच्यानंतर जर पीसी आता झाला तर मग नागपंचमीचा व्हिडिओ बघायला ह्या ब्लॉगच्या नंतर, तर तो एकदम मस्त असेल, तर नो डाऊट. आता बघूया. ओके, चेक करतोय प्रॉब्लेम काय तो, करंट काय ना ते सॉर्ट आउट झाला पाहिजे कमी मध्ये, नाही तर मग परत डबल काम लागत. हो, घेऊन जायला लागलं. बोलतोय काय आयला, दुसरं काय ना विषय. त्यांचं काम एक तर खतरनाक होऊन जाते. निघालं काय नाही तर निघत नाही. बाय ना, जाऊन रिटर्न आलो परत. ते चेक केलं तर तो ऑन तर झालाय तो. आता ते फॅनची लाईट नव्हती, ते पण पोर्ट उलटे सुलटे करून ते पण झालंय. तर आता मेन काय कशामुळे ते बंद होते काय होते ना, मी दुपारपर्यंत ठेवतो चालू, चेक करतो बोलतोय. कर चेक, काय ते कर. कारण मला बी वाटलं पॉवर सप्लाय गेला, ते गेलं असं वॉरंटीमध्ये असेल. आय थिंक पॉवर सप्लाय असं 3 वर्ष वॉरंटी तर गेली असेल, तर पैसे गेले खिशातून, असा विषय आहे. बाकीच्या गोष्टींचे 2-2 वर्षाच्या वॉरंटी आहेत, 1 वर्षाच्या, त्या आता संपल्या. बाकी तर काहीच नाही. आता बघू, ऑन तर झाला पीसी सगळं प्रॉपर. चेक करून तर काय करतो पहिलं माहिती आहे का, तर मडगड आहे ना, ते मडगडचे ब्रॅकेट खोलूया. आणि त्याला वेल्ड जर होत असेल ना, त्यांनी कसं महिन्यापर्यंत नुसतं ब्रॅकेट भेटत नाही, पण अख्खं मडगड मागून जुगाड करून जर झाला तो किटकवून, तर ते करू आणि गाडी वॉश करून आणू आणि तसंच लावून पण येऊ आता बरोबर. ओके, हे बघितलं ना, तर हे असे तुकड्या पडून निघालेले. हे बाकी इकडून चांगले, हे इथून पण चांगले, फक्त हे बेंड झालेत. आणि एक साईडचं तोडून काढले. हे बाकी 2 तुकडे बघाल ना, ते ह्याला आहेत खाली इकडे अटॅच मध्ये, पण ते पण प्रॉपर आहेत. हे इकडे हे थोडं ठोकला ना का होईल ते, तर ते जरा खोलतोय.
ह्यांना थोडं ठोकून सरळ करू खोलून, आणि जर त्याला थोडासा वेळ पट्टी मारून जर ते झालं ना कामापुरती तर होऊन जाईल. कारण ते परत हे बाकी ते हे इकडून बरोबरच आहे, ह्यानेच गडबड करून टाकली सगळी. ठीक आहे असं चलो, ते पण आता बघूया. जुगाड का नाम जिंदगी, झालं तर काय सगळंच होऊ शकतं, नाही तर कायच ना होणार, असा आहे विषय. ट्राय तर करून बघू, नाही झालं तर मागव दुसरं. लेट्स ट्राय ब्रो. ते साहिलला पण फोन केला बोललो तर अलिबागला बोललो यायचं चाललंय, आलो तर बोललो कारण ते 220 ब्रॅकेट पण टाकायचं होतं ना, तर ब्रॅकेट पण मला घेऊन ठेवतो. आणि एअर फिल्टर पावसाळ्यामध्ये कसं फिल्टरला जास्त हे होतं, एअर फिल्टर आणि साईन दाखवतो, फिल्टर पण घेऊन ठेवतो. तर ठीक आहे मला बघ बोलो, आशिष तुझा टाइम फ्री मला सांग, येऊन जातो, लावून जाऊ बोलो. पहिलं हे करूया ते जुगाड, हे होत असेल तर मग हे वेल्डिंगला देऊ आणि मग पुढे जाऊ. ओके हे बघा आहे ना, हे झालं सेपरेट, हे मडगड आहे ना एकदम ओके आहे सगळं, काहीच नाही याला टेन्शन, कारण हे फायबरचं आहे, त्याला काय विषय ना. आणि हे पार्ट पण झाले सेपरेट कुठून मोटर. आता ह्यांना थोडं ठोकून सरळ करतोय आणि थोडा जॉईंट बसला ना तर वेल्डिंग बसेल माझ्या अंदाजे तरी याला. ते पहिलं तर बघू दे कुठला कुठं आहे, मग जरा ठोकून झालं ना, कारण ते कसं हे हलका आहे, ह्याला काय वजन नाही आहे, काम जातं बेस्ट आहे. आणि हे करता करता हे बघा इथं कटिंग पण केली त्यांनी मडकडनी. ठीक आहे असू दे, आपला जुगाड झाला तर बेस्ट आहे, कारण हे नुसतं एवढं स्ट्रीप हे आहेत ना फक्त त्या पट्ट्या त्या नाही भेटणार. हा बघितलं आता पट्ट्या बघितलं आता प्रॉपर झाल्या सगळ्या. आता इथं थोडं थोड्या जिथे जॉईंट आहेत ना तिथं वेल्ड केलं ना का ते होऊन जाईल, बाकी बाकी पुढून सरळच होते. ओके हे यांचे झाले, आणि हा इथे हे यांचे तुकडे अडकलेले आहेत, हे इथे खाली हे खोललं का हे पण होईल. तो तिकडचा ते जरा तिथं खोलतो, ते ह्याच्याकडे जातो बिल्डिंगवाल्याच्या इथंच, आणि त्याकडून हे जॉईंट मारून घेतो. आणि कसं आहे आता झालं, जाऊया आता अलिबागला, ते 1-2 काम आहेत ते करू. तिथून ते 220 ब्रॅकेट आलेलं ना ते पण तिथून घेऊ, आणि फिल्टर ते सिग्नल दाखवतो ना फिल्टर पण घेऊ तिथून. आणि दुसरे 1-2 काम आहेत ताईकडे पण जायचं, ते करूया आणि रिटर्न येऊया. दुपारी तो आपला पीसी तो बोलला मी देतो, म्हणजे आता त्या ऑन तर झाला तो चेक करायला ठेवला, दुपारी देतो, दुपारी तो जाऊन तो घेऊन. आणि त्याच्यावरची ते काम आहेत ना तिकडेच पेंडिंग राहतात, असा विषय होतो. आधी चाललेलं इथं गाडी वॉश करतो, आणि नेमका पाऊस आला ना म्हणून इथंच थांबलो बरोबर येऊन. काय झालं तर ते तिथे गेलो, फिल्टर घेतलं गाडीचं, आणि ते ब्रॅकेट आहे ना ते बोलून मी शोधतो बोलते, कारण ते आलतं कधी साईडला जाऊन त्यांनी घेऊन ना आलं. ते मी मला भेटलं साईडला फोन करतो, ठीक आहे साईडला फोन करा, मला भेटला तर मग उद्या जाऊन आपण ते घेऊन टाकू. आता गाडी तर वॉश करायची, पण पहिलं बोललं हे खोलू घरी जाऊन, हे मडगड पहिलं वेल्ड करू आणि मडगड बसवू, आणि मग आपल्याकडे जाऊ. दुपारी क्लास आहे ना, क्लासला जायची गाडी वॉश करून क्लासला जाऊ. पण आता इथं धुतली ना तर परत हे बघा रस्ता वाला झाला जाईपर्यंत, आणि आता पाठीमागून हालत बेकार होणार आहे, कारण टायर ओपन आहे. मडगड ते लावलं पण नसतं तर अजून 1 महिना काढायचा आहे, आणि गाडी फिरत मागता येईल, कारण पाठीमध्ये जो कोण बसला नाही बसला तर समोरचा पुढचा लागतो आहे, सेम कंडिशन आहे. त्याच्यामुळे लावणं गरजेचं आहे. पावसाने अचानक सुरुवात केली, आता ऊन पडलेलं चांगलं. जॉईन तर केलेत, बोलते ग्रेट. काय होतंय जरा त्याच्यामध्ये गॅप आहे, पण ठीक आहे 19-20 तेवढं बसला तर ठीक आहे. डिस्कशन चालू काहीतरी झाल्यानंतर फिटिंग कशी बसते ते बघायला पाहिजे. बाकी साईज तर लागली, कारण मध्ये मध्ये छोटे छोटे असे खच्चे आहेत ना ते गायब आहेत त्याचे. ठीक आहे सपोर्ट देऊन बघू, झालं सक्सेस तर ठीक आहे, तर मग जे होईल त्याचं दुसरा मागवायला लागेल, पण होईल मला वाटतंय, त्याचा फरक येणार नाही. हे बघितलं हे असं जॉईन झाला, आता ह्याच्यावरती पट्टी मारली ना ते गॅप दिसती का झालं काम. ठीक आहे सध्या चाललं तरी बघूया आता किती चालतं का नाही ते लावल्यावर, पण चालेल होऊन जाईल. नाही मेरे को तर मग असे ना त्या ब्रॅकेट करत ना, ब्रॅकेट पण ते तिकडे आहेत ना रेडी झाली असेल, कारण का तो बोलतो मी दुपारी करून ठेवतो नंतर येऊन घेऊन जातो, नंतर ठेवू पण डायरेक्ट गेलो घरी जेवलो
आणि झोपलो होतो. तर आलो रिटर्न क्लासला यायचं होतं, पहिले बाईक वॉश करून घेऊन ते झालं काय राहून जातं म्हणून इकडं बाईक वॉशला आलो. तो फिल्टर आणलेला ना एअर फिल्टर, तो पण नवीन टाकला. जुनावाला होता ठीकठाक, तरी पण नवीन टाकून दिला, पण तरी पण तो साईन दाखवतोय. आता तो कशामुळे दाखवतोय नाही माहित मला, कारण युट्यूबला मी एक दोन व्हिडिओ बघितले, पण ते युट्यूबला व्हिडिओ बनला पण ते दाखवत, बाकी काही येतच नाही. फिल्टर चेंज त्याला साईन वगैरे कशामुळे येते काय माहिती, बघू. जातोय ते हातोय ते, नाहीतर मग साईडला फोन करेन की बाबा असा असा आहे विषय, बघूया. आणि तो ब्रॅकेट पण तिकडचा भेटलाय ना, त्यांचा आला फोन, तर मग उद्या वगैरे जाऊन ते चेंज करून देऊ. असं सगळं जाऊया क्लासला, क्लास कंटिन्यू करू आणि मी येतो ते ब्रॅकेट घेऊ, गरजेचं मडकड फिट करू आणि मग ते लावून टाकूया. ओके चलो, गाडीला वॉश करून घेऊया. जर आपण सगळं घाण निघाले ना, तरी पण लगेच कलर कसा दिसतोय ना. नाही तर हे बघ सगळं चिकट चिकट सगळं झालं, इथं डाग बसलेत ह्याच्यावरती, व्हील वरती सगळं घाणून गेलंय. गाडीचं तर आहे ना, झालं काम. आता मेन आहे ना, रात्री कम्प्युटरचा का होतं ते होतंय ओके, काय खर्च देतोय परत, त्याच्यामुळे काय विषय नाही ते बघूया. त्याला काय अजून फोन नाही आला मला दुपारी. तर आता इथून क्लास आटपला ना की ते कम्प्युटरचं जाऊन बघू का होतं ते, कारण त्याचं तर कम्प्लीट करणं गरजेचं आहे. आजचं काम काही डिझाईनचं ते राहिलं, कारण सगळा डेटा आहे त्याच्या आतमध्ये, त्याच्यामुळे. चलो, नंबर प्लेट हे फोल्डिंगचा एक फायदा आला. आता मला असे लागणार नाही का, आणि इकडे क्रॉस आहे. पण चलो, फोल्ड गेले आतमध्ये. हे बघितलं, हा इकडचा खालचा व्हील बघा, खाली एकदम चकचकीत. आणि हा तिथं वरती बघितला ना, हा तर हे आत्ता गाडीतून आलो. हे का आत्ता थोडे चिकटलंय, हे बघा हाय आतमध्ये कलर बघा लगेच. हे बघितलं, गाडी नुसतं साबण लावतात, पाणी मारतात, ते जरा घासू दे, काय करू दे, ते काय नाही. आपल्याकडे तर आहेत. मी आता काही जण, मला तिथलं एक आवडलं, कुठलं तिथे आता लास्ट टाइम गाडी वॉश केली ना मागे, आपलं तिथे पण नॉर्मल शॅम्पू वॉशच केलं, असं नाही का तिथे डिझेल वगैरे लावलेलं. पण जे सॅटिस्फॅक्शन, 4 वेळा व्हील हलवतोय, गाडी पुढं घेतोय, पाठी घेतोय का, पण सगळीकडून साफ होण्यासाठी. असं आता चल करायचं जाऊ दे बोललं, परत ते कसं आहे, जरी किती हे केलं तरी पण ते परत खराबच होणार. पावसामध्ये जाऊ दे म्हणून ते नाही केलं. पण जो सॅटिस्फॅक्शन वाला वर्क आहे ना सगळ्या कामांमध्ये, ते पाहिजे. कारण माणूस 100 रुपये जरी कोणी काही संपवले तरी त्याच्या मेहनतीचे संपवतो, कोणत्या का फुकटच्या नाही संपवतो. सॅटिस्फॅक्शन वाला काम पाहिजे. नाही होत बरोबर. डिझेल लावू, डिझेल चैनीचं जायचं पुढे आहे, पण साधी ही वरची नुसते माती आहे तिथं निघायला पाहिजे. डिझेल कशाला, जास्त ऑइल वगैरे काय डाग वगैरे चिकटले असेल तर डिझेल ते क्लीन होतं, चैन क्लीन होतं, ते मान्य आहे. पण साधं जे आपलं व्हीलवरची जी माती आहे ते तर हाताने साफ करा, असा विषय. असो, आपल्याकडे एवढं सॅटिस्फॅक्शन वाला काम नाही कोणाकडे. बघू अलिबागला एकदम ठिकाणी नवीन नवीन आहेत ना, त्यांच्याकडून कधीतरी गाडी वॉश करू, तो हे झाला पाहिजे. नाही तर मतलब नाही कुठं काम करून. ते कलरचं म्हणून तुम्हाला दाखवलं ना लास्ट टाइमला, हे आजचा व्हिडिओ पहिला कलरचा सेम तसं तूप लावी काम नुसता. एकदा माणसाचं नाव झालं ना का भाई तूप लावी काम होत सगळं, असा विषय आहे. चलो असो, क्लासला आलो, क्लास करूया. मेन ते कम्प्युटरचं बघू काय होतंय, काय फटका लागतोय. कारण मगाशी ऑन तर झालं, आता खर्च येतोय काय नाही देत ते समजलं. तर गेल्या फोन आलाय मला परत, आणि ते ब्रॅकेट पण रेडी झालेत, ते पण घेऊन आणि ते मडकट बसून टाकू. चलो, आता आहे ना ते किती जरा फोन केला परत, क्लासला इकडे आलो तर बोललो काय झाला विषय, तर तुम्ही चेक केला तर बोलतो मदरबोर्ड पॉवर घेत नाही. मी तरी क्रॉस चेक केलंय, पॉवर सप्लाय बाकी सगळं ओके आहे. मी बोललो तर बघ, बोललो काय आहे ते, झालं तर ठीक आहे. कारण जर मदरबोर्ड गेला असला ना तर बाबा रे बाबा, लागले म्हणजे 4 आण्यांच्या कुंबडीत 12 मसाला होऊन जाईल तो. कारण बघते मदरबोर्ड पण वॉरंटीमध्ये आहे काय, आणि असेल वॉरंटीमध्ये तर तो चेंज होईल, आणि नसेल ना तर भाई लागले म्हणजे पॉवरफुल लागले, बाई बोलायलाच नको, असा विषय आहे. खर्च पाहिजे ना, खर्चाशिवाय जमत नाही. काहीतरी एक कसं असतं माहिती आहे का, लाईफमध्ये एक काहीतरी बंद झालं ना का, एक काहीतरी चालू होतं. ते गाडीचं झालं, गाडीच्या नंतर तू त्याच्या आधी ते हे टाकलं, त्याचं आपलं बॅकअपचं, आपलं काय युपीएसच्या 2 बॅटऱ्या टाकल्या, आणि युपीएसच्या बॅटऱ्या ओके झाला, आता हे झालं. आणि ही पोरं इकडं क्लासला मनवाय. चलो ठीक आहे, बघू आता जे काय होईल तसं. काय ना, आलो घरी आणि तेच त्याचा मदरबोर्डचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तेच बघते तर आहे वॉरंटीमध्ये, काय प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे होऊन जाईल. नाही तर बोललो गडबड होईल झाली असते. आता काय करतोय, आता पीसी पूर्ण त्यांचा फोन जाऊ दिला, पण ते सगळे हाय म्हणतात त्यांच्याकडे गडबड, ते नीट बोलायला भेटत. सकाळी फोन करू, काय तिथं सॉर्ट आउट करतो. पीसी पूर्ण घेऊन यायला लागेल, काय मदरबोर्ड घेऊन घेऊ, त्या पीसी मध्ये काय सीपीयू घेऊनच जाऊ, तेच बोलतो. काय तिथे परत एकदा चेक करा, काय ते समजत नाही. बघूया सकाळी त्यांना फोन लावेल काय आहे ते.
जसं होईल तसं पण ते डाऊन करून घेणार आहे. वॉरंटीमध्ये याबद्दल काय प्रश्न नाही, पैसे भरायला नको. वॉरंटीमध्ये नसतं ना, आय थिंक काहीतरी म्हणते 10 का 10,500 11,000 आहे म्हणते, तेवढं घेतात. त्यामुळे परत पैसे खिशातून गेले असतं, बाकी काही विषय नाही. तुला असं ते इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन फोल्डला ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.